अंग खांद्यावर खेळलेला राज होता. आणि राजसाहेब पण बाळासाहेबांना भेटून सांगून निघून गेले. त्यांनी प्रयत्न केले की नको तू असं काही करूस, पण राजने त्यावेळेला ऐकलं नाही. त्यांची कोंडी करायचा प्रयत्न झाला राज ठाकरेंचा. जे जे कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर गेले, त्यांची कोंडी झाली तिथे. इव्हन बाळासाहेबांनी जाहीरपणे राजला सांगितले की माझा फोटो वापरायचा नाही, म्हणजे माझं वय तुझ्या मागं असता कामा नये, तुझं राज्य उभं कर. मी माझं राज्य उभं केलं होतं ना, मी माझ्या 40व्या वर्षी मग पक्ष उभं केलं होतं, तू पण 40 आहे, तू तुझा पक्ष उभं कर, काय करायचं. हे एवढं त्यांचं होतं दोघांचं, खूप जवळचं नातं होतं त्यांचं. आणि खरं तर हे दोघं एकत्र आले असते, त्यांच्या हयातीत आले असते तर काय त्यांच्या आत्म्याला शांती लाभली आज असं म्हणता येईल. ते दोघं ज्यावेळेला एका वेळेला गेले ना तिथे नमस्कार करायला, तेव्हा त्यांना बरं वाटलं असेल, कारण त्यांच्या निधनानंतर पण ही रिफ्ट झाली. म्हणजे त्यांच्या अंत्ययात्रेला राज ठाकरेंना वर बसू नका असा निरोप दिला गेला. त्यामुळे ते थेट मातोश्रीवरनं आपल्या घरी आले आणि अंत्यविधीला डायरेक्ट गेले. तो सगळा फाटलेला होता सगळा. दोघांचे संबंध जे होते ताणलेले होते, फाटलेले होते, ते महाबळेश्वराच्या अधिवेशनापासूनच सुरू झाले होते.